मध्य पूर्वेत युद्धाचा भडका. हिजबुल्लाहच्या एंट्रीनं परिस्थिती चिघळली. रॉकेटचे हल्ले, बॉम्बस्फोटांची मालिका. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाह आता उघडपणे इराणच्या बाजूनं रणांगणात उतरली आहे. हिजबुल्लाहनं इस्रायलमधील हायफा शहराजवळच्या लष्करी तळावर 6 रॉकेट डागल्याचा दावा केलाय. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सायरन वाजत होते, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. हिजबुल्लाहनं इस्रायलवरील रॉकेट आणि ड्रोन हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अली खामेनींच्या हत्येचा बदला आणि लेबनॉनच्या सुरक्षेसाठी हल्ले केल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलंय. मात्र या हल्ल्यानंतर इस्रायलनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इस्रायलच्या IDFनं लेबनॉनची राजधानी बैरूतसह हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवले. इस्रायली हवाई दलानं ग्रेटर बैरूत परिसरात आणि दक्षिण भागात बंकर बस्टर बॉम्ब टाकले. लेबनॉनमधील वृत्तानुसार किमान 20 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच हिजबुल्लाहचा मुख्य कमांडर मोहम्मद राद याच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान बैरूतमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्फोटांचे आवाज आणि धुराचे लोट दिसत असताना नागरिकही जीव वाचवण्यासाठी शहर सोडत होते. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. हिजबुल्लाहनं युद्धात उडी घेतल्यामुळे कारवाई अधिक तीव्र केली जाईल असा इशारा इस्रायलनं दिला. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही असं इस्रायलनं स्पष्ट केलं. लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी इस्रायलच्या कारवाईला बेजबाबदार ठरवत देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावा केला. हिजबुल्लाह ही लेबनॉनमधील शिया मुस्लिमांची संघटना आहे. हिजबुल्लाहच्या दहशतवादी कारवायांसाठी अनेक वर्षांपासून इराणकडून आर्थिक मदत दिली जाते. याआधी इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात मर्यादित प्रमाणात चकमकी होत होत्या, मात्र आता त्यांच्यातल्या संघर्षाची व्याप्ती वाढली आहे. एकूणच मध्य पूर्वेतली परिस्थिती झपाट्याने बदलतीये. इराण इस्रायलमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिजबुल्लाहच्या थेट सहभागानं संघर्ष अधिक गंभीर बनला. हा तणाव मर्यादित राहतो की अधिक भीषण होतो, याकडे जगाचं लक्ष आहे. रिपोर्ट न्यूज 18 मराठी.